नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ इज लव. तर सर्वात अगोदर तुम्हाला मी सॉरी बोलतोय, कारण तुम्ही विचार करत असाल की निखिल हा 3-4 महिने कुठे होता. तर निखिल त्याच्या कामामध्ये बिझी होता. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलेलं की माझा एक स्वतःचा बिझनेस आहे टिफिनचा. त्याच्यामध्ये मी खूप बिझी झालो, कारण माझा व्यवसायच तेवढा वाढलेला आहे. टिफिन वाढलेले आहेत, वर्कलोड वाढले आहेत. कारण डेलीची रुटीन असते आमची. भाजी बघा, भाजी आणा, कोणाला किती डबे गेले आहेत, कोणाला किती नाही डबे गेले आहेत, वेळेवरती पोचलेत की नाही, याच्या छोट्या-छोट्या कामामध्ये मी बिझी झालो होतो. आणि दुसरी गुड न्यूज अशी आहे की मी ॲक्टिवा विकत घेतली आहे. कारण डब्याचा लोड जास्त वाढल्यामुळे मला रिक्षाने जावं लागायचं आणि माझी पूर्ण दिवसाचा रिक्षाचा खर्च 400-500 असा जायचा माझा. तर ते खूप मला महाग पडायचं. तर विचार केला की आपण ॲक्टिवा लोनवरती घ्यावी करून. तर मी ॲक्टिवा विकत घेतली आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की माझे मामा, जे माझे सख्खे मामा आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं. त्यांना काय छोटा त्यांना आजार झालेला होता. त्यातून पण ते बरे झाले आणि सुखरूप घरी आलेत देवाच्या कृपेने. तर त्यामध्ये पण मी थोडासा बिझी होतो आणि त्यातून पण मी बाहेर नाही पडत आहे की तुम्ही माझ्या फेसवरती बघू शकतात नाकावरती लागोपाठ त्या एकाच नाकावरती माझे 7 उभाळे आले होते आणि मी पूर्णपणे त्रस्तव्यस्त झालेलो होतो. कारण मला खूप त्रास झालेला. आणि अजून पण तुम्ही बघू शकता निशाण अजूनपर्यंत गेलेलं नाही आहेत ते. तर याच्यामुळे मी पूर्ण गिव्हअपच केला होता. मी विचारच केला होता की नको जाऊ दे, यूट्यूब चॅनल बंदच करावं, की मला वेळच भेटत नाही आणि असे छोटे-छोटे असे टास्क डेली माझ्या समोर येतात करून. मग वेळच भेटत नव्हता. तर मी विचार केला की यूट्यूब चॅनल पण बंद करून टाकावं. पण नंतरला माझी लहान बहीण आणि माझे काही-काही जवळचे फ्रेंड आहेत. ते बोलले की "एवढी मेहनत केलीस यूट्यूब चॅनलवरती, तर यूट्यूब चॅनल बंद नको करूस. चालू ठेव. ॲटलीस्ट जर तुला डेली फूडचं ब्लॉग नाही टाकू शकत, तर डेली रुटीनची तुझी ब्लॉग करू शकतोस तू किंवा कुठे फिरायला गेलास, त्याचे पण तू ब्लॉग करू शकतोस. मग विचार केला आणि फायनली मी कमबॅक झालो मित्रांनो. अ, आनंद वाटतोय मला तुमच्या सगळ्यांच्या आणि मी खूप तुम्हाला मिस केलेलं. मग चला हे माझं झालं ह्याचं. पण चला मग वळूया आपण आजच्या या ब्लॉगमध्ये. आजच्या या ब्लॉगमध्ये मी एक छोटीशी रेसिपीज केली आहे. त्याचा एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही नक्कीच बघून घ्या. व्हिडिओमध्ये ती रेसिपीज अशी आहे की मी कोळंबीची चटणी केलेली आहे आणि त्याचा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही नक्की बघून घ्या. चला मग मित्रांनो आपण वळूया या ब्लॉगकडे. चला मग मित्रांनो आपण जे आज कोलंबीला दाखवणार आहे त्याची आपण सगळी सामग्री बघून घेऊया. ही घेतलेली मी कोलंबी. कोलंबीला लागणारा कांदा, बाजूला आहे टमाटर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लिंबू आणि मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मी 3-4 उभ्या. आणि ही कोळंबी घेतलेली आहे. ही कोळंबी मी थोडीशी आता या कोळंबीमध्ये आपण मीठ, हळद आणि लाल तिखट मसाला, काश्मीरी लाल मसाला आणि हा तिखट मसाला आहे. ही धना पावडर आहे आणि ही माझ्या फ्रेंडने दिलेली ती जो कोल्हापुरी मसाला आहे आणि इथे दही घेतलेली आहे मी. हे सगळं ह्याच्यामध्ये मिश्रण आपण हे करणार आहोत. हळद मी इथे घेतलेली आहे. काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे इथे मी थोडासा. तिखट मसाला घेतलेला आहे. आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून मी जरा जास्त प्रमाणात घेतले तिखट. आणि हा कोल्हापुरी तिखट मसाला घेतलेला आहे. याचा 1च चमचा बस पडतो आणि इथे मी 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. आणि इथे मी चवीनुसार मीठ घेतोय. आणि आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही आणि थोडंसं लिंबू घेतोय. आणि आता आपण हे सगळं मिश्रण काढवून घेणार आहोत आणि याला मॅग्नेट करायला ठेवणार आहोत. आपण हे मॅग्नेट केलं की याचं चव खूप छान येते. फायनली ते मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपण आता ॲड करणार आहोत ही सगळी गोष्ट. थोडंसं तेल घेतलेलं आहे मी. त्या तेलमध्ये आपण ॲड करणार आहोत हिंग.
आणि आता आपण ॲड करत आहे याच्यामध्ये कढीपत्ता. थोडंसं लांबच उभे राहा कारण चटके जे उडतात, कारण मला चटके 3-4 वेळा लागलेले आहेत. आणि आपण ॲड केले आहे त्याच्यामध्ये मिरच्या. आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करतो कांदे. कांदे तुम्ही तुमच्या प्रमाणे कापू शकतात. मला थोडेसे मोठे कांदे लागतात, तुकडा कांदा, आणि मी थोडे मोठे तुकडे कांदे केलेले आहेत. तुम्ही याच्यावर पण बारीक कट करू शकता. कांदा पूर्णपणे आता लाल झाला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत टमाटर. टमाटर याच्यामध्ये टाकून दिले. आता तुम्ही थोडंसं पण मीठ ॲड करणार आहोत, जेणेकरून आपला टमाटर आणि कांदा लवकरात लवकर शिजेल. फायनली आपला कांदा आणि टमाटर दोन्ही पण शिजलेले. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपली जी मॅग्नेट केलेली कोळंबी. ही मी 15 ते 20 मिनिटं ठेवलेली आहे. आणि फायनली आपण याला एक मिश्रण करून घेऊया. थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. छानपैकी खमंग सुटलेला आहे याचा. तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करून बघा, कारण ही खूप टेस्टी बनलेली होती. आणि आता आपण याला छानपैकी ढवळून घेऊया. थोडं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता फायनली आपण याच्यामध्ये शिजवायला ठेवून देऊया. फायनली आपली कोळंबी शिजलेली आहे. आणि आपण त्याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत कोथिंबीर. बघा, खूप छान प्रकारे पूर्णपणे शिजलेली आहे. आणि खूप छान सुगंध येत आहे याचा आता. फायनली आपली डिश रेडी झालेली आहे. मी घेतलेले याच्यामध्ये भाकरी, भात आणि रस्सा. नक्कीच तुम्हाला डिश आवडली असेल, तुम्ही पण नक्कीच घरी ट्राय करा. आणि नक्कीच मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की मला कळवा की ही डिश तुमच्याकडनं कशी झालेली आहे. ही डिश बघून तुम्हाला तर नक्कीच तोंडामध्ये पाणी सुटलेलं असेल. मग वाट कसं ते बघतात, नक्कीच ही डिश नक्की ट्राय करा. चला मग भेटूया आपण. आय होप की नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कारण मी पण फर्स्ट टाईम ट्राय केली होती ही चटणी. आणि आता पण त्या चटणीचं नाव घेतलं की ती त्याची चव माझ्या तोंडामध्ये येते. पण तुम्ही पण ही नक्कीच घरी बनवून बघा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लीज मी 2 जणांची कमेंट मी वाचून सांगणार. तर प्लीज 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 त्या ब्लॉगवरती चांगले चांगले कमेंट करा. चांगले पण करा का वाईट पण करा. असं असं काहीच नाही आहे की चांगलेच करा करून, वाईट पण केलं तरी चालेल मला. तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला कशी वाटली ते पण नक्कीच सांगा. आणि मग त्या 2 जणांचे जे लकी कमेंट असेल ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझे वाचून सांगणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा. आणि मग चला आपण निरोप घेऊया. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला, जय श्री कृष्ण, जय श्री राम.